हॅलो एव्हरीवन, नमस्कार सर्वांना। चला तर मग वेळ न वाया घालवता पटापट आज आपण वेगळ्या पद्धतीने भरलेली मिरची करणार आहे आणि ही रेसिपीज तुम्हालाही आवडेल। आणि बघा व्हिडिओ मी कशी बनवते ही रेसिपी। तर चला मग आता मी तुम्हाला साहित्य दाखवते मी काय घेतलेले भरलेली मिरची करायला। इथे मी बटाटा उकडून घेतलेला आहे, लसूण आहे आणि आलं आहे, त्याचे बारीक बारीक चॉप करून घेतलेले आहे आणि कोथिंबीर कापून घेतलेली आहे। इथे या हिरव्या मिरच्या आहेत। आता या हिरव्या मिरच्यामध्ये मस्तपैकी असा कट मारून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकतात या पद्धतीने मध्ये कट मारून घ्यायचा आहे। मी सर्व मिरचींना कट मारून घेतलेला आहे। आता याच्यात आपण हे साहित्य आहे जे फोडणी घालून मग याच्यात भरायचं आहे। त्यासाठी मी इथे छोटासा पॅन ठेवलेला आहे। यात आता तेल घालून घ्यायचं आहे। ह्या पद्धतीने अगदी नॉर्मल तेल टाकलं तरी चालतं। भरलेली मिरची एकदा तुम्ही करा, जेवणासोबत अप्रतिम लागते। मी इथे जिरं, लसूण आणि आलं याला फोडणी घालायला घेतलेली आहे। त्यात मी हळद घालून घेतलेली आहे, लाल तिखट घालून घेतलेलं आहे आणि मस्त असं परतवून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकतात असं परतवून घ्यायचं आहे। आता ही कोथिंबीर आपण बटाट्यांमध्ये मिक्स करायची आहे व हे जे फोडणीला घातलेलं साहित्य होतं हे याच्यात टाकायचं आहे। हे बघा, आता यात मी चवीनुसार मीठ घालून घेत आहे। तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घालू शकतात आणि चांगलं याला मिक्स करायचं आहे। हे बघा, मिरचीत भरण्याचा मसाला आपला तयार आहे। आता एक एक मिरचीत आपण हा मसाला भरायचा आहे। आपण जी मिरचीला ही मध्ये रेष पाडली होती त्याच्यात आपण हा मसाला आता भरायचा आहे। इथे मी एका कढईत तेल गरम व्हायला ठेवलेलं आहे आणि आता ह्या मिरचींना आपण मस्तपैकी कोटिंग करून फ्राय करायचं आहे। मी आता कोटिंगचं तुम्हाला साहित्य दाखवते। हे बघा, अशा पद्धतीने हा मसाला ह्या मिरचीमध्ये पूर्ण भरायचा आहे। नुसतं असंच फ्राय करून खाल्लं तरी बी खूप छान लागतात ह्या मिरच्या। तर मी कोटिंगसाठी इथे एका भांड्यात बेसन पीठ घेतलंय, हळद घेतली, लाल तिखट आहे, इकडे मीठ आहे आणि थोडेसे ओवा घेतलेला आहे। हे आपल्याला पूर्ण मिक्स करायचं आहे पाणी घालून आणि जास्त लई पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही, असं मीडियम ठेवायचं आहे हे टेक्स्चर। त्याच्याने मिरची आपली खूप छान येते। हे बघा, तुम्ही पाहू शकतात एकसारख्या हाताने असं फेटून घ्यायचं आहे आणि हे टेक्स्चर आलं पाहिजे। हे बघा, आता यात थोडासा सोडा खार घालायचा आहे। आता या मिश्रणात आपण मस्तपैकी एक एक मिरची अशी बुडवायची आहे, तिला संपूर्णपणे पीठ लावायचं आहे। असं हाताच्या साहाय्याने बी तुम्ही लावू शकतात। असं पूर्णपणे पीठ लावून घ्यायचे। हे बघा, आणि मस्त गरम तेलात अशी सोडायची आहे। मस्त दोन्ही साईडने हिला छान असं तेलात क्रिस्पी करून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकतात दोन्ही साईडने तेलात व्यवस्थित तळून घ्यायच्या आहे। आमच्या इकडे या मिरचीला आहे की नाही मसाला मिरचीच म्हटलं जातं। हे बघा, खूप छान लागते, टेस्ट तर एकच नंबर लागते। या पद्धतीने बनवा, अगदी लहान मोठ्यांना सगळ्यांना आवडेल ही मिरची।